इथे यायच्या अगोदर काही बातम्या, काही गोष्टींची कल्पना मी घेतलेली आहे, सगळी ब्रीफिंग मी घेतलेली आहे. परंतु या व्यासपीठाच्या माध्यमातून एकच सांगेन की गृहराज्यमंत्रीपद आणि शिवसैनिक हा जेव्हा एकत्र येतो ना, तेव्हा त्याच्याशी पंगा घ्यायचं अजिबात कारण नाही. हे कॉम्बिनेशन फार डेंजर आहे. व्यासपीठावरती शंभूराजे देसाई साहेब देखील बसलेले आहेत. ह्या अगोदर मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडी असताना ते देखील गृहराज्यमंत्रीपद होते आणि शिवसैनिक आणि गृहराज्यमंत्रीपद हे जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला ते फार डेंजर असतं बाबा. आणि तेच सांगायला फक्त आज मी इथे आलोय. इथे कोणाची दादागिरी चालणार नाही. निवडणूक ही कायद्यानेच झाली पाहिजे म्हणून सगळ्यांनी इथे काही घाबरायचं कारण नाही. तोच फक्त विश्वास द्यायला आज मी इथे आलेलो आहे. एकच फक्त विश्वास द्यायला आलेलो आहे. किती निवडणूक होत असताना आता पोलिसांना देखील म्हणणं आहे, आमचा एकही उमेदवार, आमचा एकही कार्यकर्ता कायदा अजिबात हातात घेणार नाही किंवा कायदा मोडणार नाही. परंतु समोर जर कोणी कायदा मोडत असेल, त्यांना आपण पाठीशी घालणार असाल तर अजिबात सहन केलं जाणार नाही. मग ते शिवसैनिक म्हणून उत्तर देईन. गृहराज्यमंत्रीपद हे आहे मी विसरून जाईन. आज टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही. टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही. परंतु बांधवांनो, ही निवडणूक ही तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही निवडणूक तुमच्या घराघरासाठी महत्वाची आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून, आज उपमुख्यमंत्री म्हणून आणि ह्या अगोदर 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे खातं होतं. नगरविकास खातं त्यावेळी देखील साहेबांकडे होतं. आजही शिंदे साहेबांकडे खातं आहे. मग आपल्या शहराचा विकास हा व्हायचा असेल तर नगरविकास मंत्रीपद शिंदे साहेबांकडे आहे. शिंदे साहेबांनी आजपर्यंत ह्या शहराकरता जो विकासासाठी निधी दिला आहे, आपण त्याचे स्वतः त्याचे साक्षीदार आहात. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या बाबतीत मला आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी फलटण तालुक्यासाठी काय केलंय, या जिल्ह्यासाठी काय केलंय, माझ्यापेक्षा तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात. माझं वय 40 आहे, तर 40 वर्षापासून ते या तालुक्याची, या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करतायत. या नाईक निंबाळकर साहेबांच्या वरती बोलण्याची का कोणाची हिंमत होत असेल तर त्याला उत्तर तुम्ही 21 ते 20 तारखेला मतदानाच्या मार्फत दिलं पाहिजे. त्याला उत्तर एकच आहे, आपले सर्व नगरसेवक निवडून आणा.